हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर खूप दिवसांनी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आलेला आहे. ऑब्व्हियसली हा व्हिडिओ आपल्या रिसेंट टूरचा आहे. सो मी खूपच एक्सायटेड आहे आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर कॅबमध्ये ना श्रीधरने सर्व सामान ठेवलेलं होतं आणि आता फायनली आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. इथे आम्ही सुंदर अशी रीलसुद्धा काढली अबीर आणि श्रीधरची. खूप मजा आली आणि अबीरची एअरपोर्टची पहिलीच वेळ होती, त्यामुळे तोही खूप एक्सायटेड होता आणि खुश पण होता. त्याला पहिल्यांदाच विमानात बसायची संधी मिळणार होती. सो सगळीकडे ना त्यालाच काही काय करायचं होतं. बॅगिंग चेकिंगला द्यायचं होतं, शिवाय ट्रॉलीसुद्धा त्यालाच हाताळायची होती. तर मॉर्निंगची वेळ होती आणि मस्त असं आम्ही लॉन्जमध्ये छान ब्रेकफास्ट करून आता फ्लाईटच्या दिशेने निघालेलो आहोत. तर मोठाले विमानं बघून ना अबीरला खूपच मजा येत होती आणि त्याचे प्रश्न वाढत होते. मम्मा अशीच चाकं का आणि ती काय आणि हे काय, बरीचशी उत्तरं देऊन त्याचे आम्ही थकलो आणि इथे फायनली आता आम्ही परत एकदा चेकिंगसाठी उभे राहिलेलो आहोत. आणि अबीर मग विचारत होता, इतकी चेकिंग का करतात मम्मा. त्याला पण असं वाटत होतं कधी मी आतमध्ये जातो आणि मजा करतोय. तर फायनली आता आम्ही आलेलो आणि स्पाइस जेटची तुम्हाला माहिती आहे 2दा आम्हाला मेसेज आला की फ्लाईट डिले म्हणून. मला तर वाटलं कॅन्सल होते की काय, पण नशिबाने असं नाही झालं. तर प्रत्येक वेळेस मी विंडो सीटला बसते, पण यावेळेस अबीर होता. सो विंडो सीटचा भागीदार अबीर होता आणि मस्त असा हा व्ह्यू तो एन्जॉय करत होता. त्याला हे ढग बघून खूपच मजा वाटत होती. मस्त असं कापूस पिंजलेलं दृश्य बघून ना खूप मजा येते फ्लाईटमध्ये. आणि फायनली आता आम्ही श्रीनगरच्या एअरपोर्टवरती लँडिंग करणार आहोत. छान असे बर्फाचे डोंगर बघून खूप छान वाटलं आणि फायनली पोचलो आहोत. तर आता हा आहे श्रीनगरचं एअरपोर्ट आणि इथे ना व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हती आणि आम्ही ती केलीसुद्धा नाही. आणि आता आम्ही जी गाडी 8 दिवसांसाठी बुक केलेली आहे त्याच्यामध्ये बसलेलो आहोत. ड्रायव्हरसुद्धा ना खरंच खूप चांगला होता आणि मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत आता आम्ही निघालेलो. ॲक्च्युली आजचा आमचा जो प्लॅन होता तो होता शंकराचार्य मंदिर आणि काही गार्डन्स आणि दल लेकचा. तर आता आम्हाला फ्लाईट डिले असल्यामुळे ऑलरेडी 4 वाजलेले आहेत आणि लंच वगैरे उरकून आता आम्ही घाट नंबर 13ला आलेलो आहोत. मस्त असं शिकारांचा नजारा दिसतोय. काही शिकारा किनाऱ्यावरती लागल्यात तर काही सफर करतात आहे. तर इथे आल्यावर ना तुम्हाला खरंच खूप बार्गेनिंग करावी लागते, कारण की काहीच्या काही रेट सांगतात. सो तुम्हाला खूपच बार्गेनिंग करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला छान डील मिळेल. चला तर मग आता बघूयात की आपली शिकारा कोणती आहे आणि मस्त शिकारा राईडचा आनंद घेऊयात. तर इथे श्रीधरने ही बोट बुक केलेली आहे आणि बरीचशी बार्गेनिंग करून फायनल केली आहे. चला तर आता आतमध्ये बसूयात. तर ॲक्च्युली ना एअरपोर्टच्या कपड्यांवरती मला काही शिकारा राईड करायची नव्हती, त्यासाठी मी एक छान सुंदर वेल्वेटचा ड्रेस आणला होता. इथे आम्ही जेवायला थांबलो होतो, तिथेच मी हा ड्रेस चेंज करून घेतला आणि खरं तर मला मेकअप शेकअप करून छान रेडी व्हायचं होतं, पण वेळच नव्हता आणि छान छान रील्ससुद्धा करायच्या होत्या. आणि तुम्हाला जर माझे काही रील्स पाहिजे असतील तर नक्की माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट द्या आणि तिथे मस्त मस्त मी रील्स टाकलेले आहेत त्या बघा. तर इथे ना मध्ये मध्ये अशा शिकारा एकमेकांना टक्कर देत होत्या आणि खूप मजा वाटत होती. पाण्यात हात घालावासा वाटत होता, पण पाणी खरंच खूप थंड होतं आणि भीती पण वाटत होती. तर तो जो रायडर होता ना तो ना बरीचशी माहितीसुद्धा सांगत होता की दल लेकमध्ये ना लोटसची कल्टिवेशन होतं आणि आतमध्ये अशी लोटसच्या खूप जाळ्या आहेत त्याच्या स्टेम्सच्या वगैरे. आणि इथलं जे लोटसचं स्टेम आहे त्याची पण नद्रू बोलतात हे लोक त्याला, आणि त्याची भाजी खूप फेमस आहे, असं तसं बऱ्याचशा गोष्टी सांगत होत्या. आणि दल लेकमध्ये ना बरीचशी गार्डनसुद्धा आहेत आणि हाऊस बोट्स आहेत. सो मध्ये मध्ये अशा बोट्स येत होत्या काय 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 विकणाऱ्या. कोणी असं म्हणजे टिक्का मसाला घेऊन आलं, कोणी मॅगी घेऊन आलं, कहावा चहा. तर मस्त खाण्यापिण्याचा आनंद घेत आम्ही शिकारा राईड करत होतो. तर आता आमचं पहिलं डेस्टिनेशन आलो मीना बाजार. आणि ॲक्च्युली घ्यायचं तर काही नव्हतं, पण म्हटलं चला एक नजर मारून येऊयात. आतमध्ये छान छान कोट्स होते, थंडीचे सर्व कपडे होते, शॉल्स, पश्मिना शॉल वगैरे. तर घेतलं आम्ही, काही नाही, पण मजा आली बघून. मला आता वेळ झाली हॉटेलवर जाण्याची. तर ड्रायव्हरने आम्हाला हॉटेल बाहेर सोडलेलं आहे आणि आता आतमध्ये जाऊयात. तर बाहेर ना खरंच मायनस टेम्परेचर असल्यामुळे खूप हुडहुडी भरलेली. असं वाटत होतं की कधी एकदा हॉटेलमध्ये जातो आहे, रूममध्ये जातो आहे आणि आराम करतो आहे. भूक पण खूप लागली होती, कारण की दुपारी पण आम्हाला घाईघाईतच आमचं जेवण झालं होतं. तर हे होतं आमचं ओपेरा इन म्हणून हॉटेल आणि समोरच आहे रिसेप्शन आणि सगळीकडे मस्त अशा आरशे लावले होते, त्यामुळे खूप मजा येत होती आरशांमध्ये बघायला.
आणि इथे एक शॉपसुद्धा होतं त्यांचं छोटंसं शॉपिंग सेंटर, जिथे मस्त पश्मिना शॉल्स, कुर्तीज, ड्रेस पीस आणि बऱ्याचशा काही गोष्टी होत्या, पर्सेस वगैरे आणि सुविनियर्स वगैरे. सो आम्ही आमचं जे लगेज होतं ना ते ऑलरेडी रूममध्ये शिफ्ट केलं होतं आणि आता आम्ही जेवायला जाणार होतो. तर अभिरची इथे परत मस्ती चालू आहे आणि भूक लागल्यामुळे अभिरला म्हटलं, अरे चल आता जाऊयात आपण, मस्त जेवूयात आणि आराम करूयात. चला तर आता आपण जाऊयात डायनिंग एरियाकडे. तर डायनिंग एरिया पण बिझी दिसत होता. आज ना साऊथ इंडियन्स लोक खूपच दिसत होते. आज टुरिस्ट पण भरपूर होते या हॉटेलमध्ये. तर ऑलरेडी काही लोक बसलेली आहेत. चला आता आज आपण बघूयात की जेवणामध्ये काय काय आहे. तर भूक प्रचंड लागल्यामुळे कधी एकदाचं जेवतो असं झालेलं. तर सलाड आहे इथे, 2 प्रकारचे राईस होते, स्टीम राईस आणि पुलाव होता, डाळची राजमा होती, नान, रोटी, भेंडी मसाला, मशरूम होतं आणि खीर होती. खीर पण खूप छान होती आणि एक नॉनव्हेजची डिश होती. एकंदरीत असा आजचा मेनू होता. मस्त पोटभर जेवून आता रूममध्ये आलेलो आहोत आणि रूममध्ये पण ना हीटर असल्यामुळे खूप छान वाटत होतं. रूम पण प्रशस्त होता, 2 बेड होते आणि मस्त अशी आजचा आमचा दिवस गेलेला आहे. तर भेटूयात आता आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेऊयात रजा. बाय बाय, टेक केअर.